महत्वाची बातमी बारामतीतनं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आलाय। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख या मोर्चात सहभागी झालेत आणि सध्याच्या दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय प्रचंड भावनिक या ठिकाणी धनंजय देशमुख हे झालेले आहेत। अतिशय क्रूर पद्धतीने त्यांच्या बंधूंची सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्याचे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते आणि त्याचेच पडसाद सध्या समाजावर उमटतायत आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येतोय। सध्या धनंजय देशमुख पुन्हा एकदा भावनिक झालेत। हे माझं कुटुंबीय या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते। संतोष अण्णांच्या स्वभावामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना आपलंसं करून घेतलं होतं। यातूनच संतोष अण्णांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीज रुजले गेले होते। समाज सेवा करत असताना संतोष अण्णा 7 जुलै 2016 रोजी पहिले झाड स्वतःच्या हाताने गावाच्या वेशीवर लावले। लोक आपल्याला विसरतील, आपले कार्यही विसरतील, पण आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला ते कधीच विसरणार नाही। आपण नसलो तरी आपण लावलेल्या झाडांमुळे मस्साजोग मधील नागरिकांना त्या झाडाच्या सावलीचा आनंद घेता येईल। त्या झाडांच्या रूपाने मस्साजोगच्या नागरिकांवर आपल्या मायाच्या सावलीचा हात कायम ठेवतील। अण्णांनी आपल्या गावात घनवट प्रकल्प सुरू केला। या माध्यमातून 1 किलोमीटर परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले। घनवट प्रकल्पांतर्गत अण्णांनी गावामध्ये विविध प्रकारची 2000 झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे। झाडांचे महत्व हे अण्णांनी फार पूर्वीच ओळखले होते आणि याच माध्यमातून पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याकरिता अण्णांनी झोकून देऊन वृक्षारोपणाची मोहीम आपल्या गावामध्ये राबवली आहे। यावरून अण्णांचं पर्यावरण प्रेम आपल्याला दिसून येतं। पाणी हेच जीवन आहे हे अण्णांनी ओळखले होते आणि याच करिता पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण मस्साजोगच्या मातीत कसा साठवून ठेवू शकतो